सुप्रभात. एक मिनिट. माइक चेक, माइक चेक, माइक चेक. हा नवीन सेटअप आहे. एक मिनिट भाई. मेन रोडला गेल्यावर चालू करूया आपण. सुप्रभात मित्रांनो. सुप्रभात म्हणत का नाही, पण ऊन खूप झालेलं आहे. आजचा हा काय राईडचा व्हिडिओ नाही आहे, हा एका टेस्टिंगचा व्हिडिओ आहे माईकचा. आणि आज आपण आपल्या DJ ॲक्शन 2 सोबत वायरलेस माईकची टेस्टिंग करतो आहे. जो आपण DJI माईक मिनी ऑर्डर केला आहे त्याच्यासोबत. सो मला थोडं सामान घ्यायला जायचं होतं, म्हटलं टेस्ट करूया. भरपूर दिवस झाले राईडला जाताच आलं नाही आहे. मी माईक मिनी घेण्यामागचं कारण माझं एकच होतं की मला ना हा समोरचा जो व्ह्यू आहे ना तो पाहिजे होता. कारण कसं आहे, मी थोडासा ना शाय टाईपचा पर्सन आहे ना, त्याच्यामुळे आता मी इथे काही ना काही सामान घ्यायला चाललो आहे किंवा कशासाठी चाललो आहे, तर मला तो हेल्मेटच्या समोर कॅमेरा माउंट करून जायला ना, जेव्हा लोक बघतात तेव्हा मला खूप ऑकवर्ड फील होतं. म्हणून मग मी माईक मिनी ऑर्डर केला. भरपूर रिव्ह्यू मी चेक पण केले, असं नाही की नाही केले. भरपूर रिव्ह्यू मी चेक केले आणि चेक केल्याच्या नंतर मी फायनली EMI बेसिसवर मी हा माईक ऑर्डर केलेला आहे. मला चेक करायचं आहे कितपत हा माईक DJ ॲक्शन 2ला, बाकी ॲक्शन 4, ॲक्शन 5, ॲक्शन 6 सगळ्याला यूजफुल आहे. आणि DJ ॲक्शन 2ला वायरलेसली नाही पण ट्रान्समीटरची गरज असते, त्यामुळे मी आता याला ट्रान्समीटर लावलेला आहे. ट्रान्समीटर आणि रिसिवर नाही, सॉरी, ट्रान्समीटर म्हणजे माझा माईक, सॉरी, आणि रिसिवर म्हणजे जो येतो माईक तो. चला चेक करूया कितपत ऑडिओ आहे. आता हा याचा माईकच्या सेटिंग मी नॉईज कॅन्सलेशन लोवर ठेवलेला आहे. मला हेच चेक करायचं आहे की कितपत ऑडिओ कसा येतो. तब्बल 15 दिवसानंतर, 15 दिवस तरी झाले असतील मी बाईक नाही चालवली आहे. 15 दिवस पण नाही रे, जास्त झाले. लास्ट 29च्या आसपास तरी चालवलेली मी, त्याच्यानंतर मी गाडी चालवलीच नाही. आता मी तुमच्यासमोर एवढी बडबड करतो आहे, तर तुम्हाला ऑडिओ कसा येतो आहे. पहिल्यावाला जो होता DJI आपला कुठला तो सॅमसंगचा AKG इयरफोन, तो पण एकदम क्लिअर ऑडिओ द्यायचा. विंड नॉईज पूर्ण बंद असायची त्याच्यामध्ये. एक प्रॉपर इयरफोन होता तो, पण तो एवढा परफेक्टली वर्क करायचा ना. पण मला हा समोरचा व्ह्यू पाहिजे, त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करतो आहे. ह्याच्यामध्ये दुसरं मी काहीच केलेलं नाही सेटिंग, ना माझ्या कॅमेरामध्ये काही सेटिंग केली आहे किंवा काय. जसं ॲज इट इज माझा पहिल्यापासून कॅमेरा होता तसाच आहे. मी ह्याला फक्त कनेक्ट केलं आहे आणि कनेक्ट करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड लेवल असतो 0 प्लस गेन 12पर्यंत असतो. गेन -12पर्यंत पण असतो. म्हणजे तुमचा जो आवाज आहे हा वाढून आला पाहिजे, तर तुम्ही प्लसमध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला एकदम जवळ असेल तोंडाच्या, जसं आपण मोटो व्लॉगिंगला काय करतो की एकदम समोर ठेवतो, आपल्या हेल्मेटमध्ये तोंडाच्या समोर एक्झॅक्ट माईक असतो, त्याच्यामुळे मी थोडासा तो मायनसमध्ये करून ठेवलेला आहे, -6मध्ये ठेवलेला आहे. आता हा मी जे ग्लास आहे, वायझर आहे, ते वायझर मी बंद ठेवलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला आवाज कसा येते बघा. आणि आता मी वायझर ओपन करतो आहे. आता वायझर ओपन केल्याच्या नंतर विंड खूप येते, पण तुम्हाला कितपत ती विंड कळते ऑडिओमध्ये ते तुम्ही सांगा मला. भरपूर दिवसांनी असं गाडी चालवलं, एवढी मजा येते ना. अरे राईडला जायला टाईमच भेटत नाही. आता ना पुढच्या वेळेला मला 3 दिवस सुट्टी आहे, सॅटर्डे, संडे आणि मंडेला US चा मेमोरियल हॉलिडे आहे, त्याची पण सुट्टी आहे मला.
पण प्लॅन केला लगेच काही ना काहीतरी आलं ऑप्शन घरच्यांच्या ह्याच्यामुळे परत नाही जमलं. बघू नक्कीच. पण गरमी एवढी आहे ना की काय विचारू नका. आता माझी स्पीड 70 आहे, तर तुम्हाला वायझर ओपनवर किती आवाज येतोय ते मला सांगा. आता पुढे जाऊन आपण युटर्न मारू तेव्हा वायझर क्लोज करून बघू की कसा आवाज येतोय. अरे भरपूर, कमीत कमी याला 10-12 दिवस झाले येऊन, माहिती आहे का माईकला. आज चेक करेन, उद्या चेक करेन, नाहीतर काय. टाइम नहीं मिल रहा है, टाइम, समझ रहे हो. म्हटलं आज जरा सामान आणायचं आहे, म्हटलं थोडं जाऊन चेक तर करून येऊ आपण कसं काय. चला, इंडिकेटर दिलेला आहे, यू टर्न मारू. भावांनो, E20 कंप्लायंटवाल्या सगळ्या गाड्यांना जर तुम्ही असं 10-15 दिवस सोडून जाताय तर त्याच्यामध्ये पेट्रोल भरून ठेवून नच जा. जसं ड्राय ठेवू नका पेट्रोल खाली करून, कारण ECU सिस्टमला कधी ड्राय नाही करायला ठेवायचं आहे. चला, मी आता वायझर क्लोज करतो, बघा कशी येते ऑडिओ. जरा 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 वायझर क्लोज, नॉईज कॅन्सलेशन लोवर आणि गेन -6. मला हा फ्रंटचा व्ह्यू जरा बरा वाटतो. आता बघा, मला कोणी बघत नाही आहे की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ काढतोय किंवा नाही, काय नाही ना, काय शायनेस आहे मला, काहीच नाही. कोणालाच काय कळत नाही ना समोर कॅमेरा लावल्यामुळे. समोर काय आहे, विंडशिल्ड आहे, त्याच्यामुळे कळूनच येत नाही. झिंग, अरे रोड बनवला यार मस्त, गुळगुळीत, सही आहे. जरा जरा हे मन खुळावती, पुन्हा तुझ्याच कडे कार धावती. तू सांग ना, तूच सांग ना, जरा जरा. आय होप ऑडिओ एकदम कडक आला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पण 2 सेटिंग आहेत. तुम्हाला ऑडिओ मोनो आणि स्टिरिओ या 2 त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर मी सध्या तरी मोनोमध्ये असेल बहुतेक तरी, कारण मी चेक नाही केलं आहे. मला चेक करावं लागेल की हा मोनोमध्ये आहे की स्टिरिओमध्ये आहे. स्टिरिओमध्ये जरा आवाज चांगला आहे, तुम्ही असं ऐकलं आहे. म्हणजे मोस्टली पॉडकास्ट किंवा वगैरे करतात त्यासाठी स्टुडिओज यूज करतात, तर ती सेटिंग मला चेक करावी लागेल. अजून एक आपल्याला मॉडिफिकेशन करायचं, भरपूर टाईमपासून बघत आलेलो आहे, म्हणजे मला करायचं आहे ते, पण मला कुठेच अवेलेबल नाही भेटत आहे. हँडल बार, टुरिंग हँडल बार, जे मला कुठेच भेटत नाही आहे अपाचीसाठी, बेसिकली या नवीन मॉडेलसाठी. कारण जुन्या मॉडेलच्या वगैरे तुम्हाला सगळ्यामध्ये ते युनिव्हर्सलवालं लागतं. हा जो नवीनवाला USD मॉडेल जेव्हापासून आला आहे ना, तेव्हापासून त्याच्यामध्ये बार जो आहे ना तो थोडासा जास्त थिक झालेला आहे. त्याच्यामुळे मी सगळे ट्राय केले, मी FZ, हार्ली, डॉमिनार सगळ्याचे ट्राय केले, पण नाही, कुठेच नाही भेटला. फक्त एक कांदिल वेस्टला तिकडे ना एक BDC कस्टमवाला, त्याच्याकडे एकदा तिकडे पण एकदा मी जाऊन चेक करेन. सिग्नल लागला, सिग्नलवर देश ओळखला जातो मित्रांनो. अहो काका, कशाला जात आहे, थांबा ना 2 मिनटं. काय वाटतं, आपण सिग्नल फक्त पाळतो, आपण एकटेच उभे आहे, तर आपण स्टुपिड आहे का? नाही, बघा सगळे निघून गेले, मी एकटाच उभा आहे. का मी येडा आहे?
आता हे के टी एम ॲडव्हेंचर घेऊन काय फायदा तुमचा तर तुम्ही सिग्नलच पाळत नाही. अरे बायकरची फिलिंग मनातून आली पाहिजे रे. काय बोलणार? आपणच सगळं तोडायचं आणि नंतर आपणच शिव्या घालायच्या. हां, आपणच. लोकं काय करतात, लोकं दुसऱ्याला समोरच्याला शिव्या घालतात ना, यांना काय समजत नाही, हे नाही. पण आपण काय करतो? आता मी एवढा वेळ चालू ठेवली आहे, व्हिडिओ बघू. 2.7K 30 FPS रेकॉर्ड करतो आहे मी. मला काय काय घ्यायचं आहे यार, मला अक्रोड घ्यायचे आहेत, नारळ. अरे नारळ पाणीला मला तिकडे जायला लागेल. ऊ ऊ ऊ. एक मिनिट. नारळ पाणीला मला तिकडे जायला लागेल. अरे यार, सिग्नलवरून राईट मारला, नारळ पाणी घ्यायला आलो. भेटतात रे तिथे पण नारळ पाणीवाले भरपूर आहेत, पण ते ना 80 रुपयाला एवढासा छोटासा देतात. नाहीतर काय. काय भाव वाढलेत यार, काय भाव वाढलेत. एवढे भाव वाढलेत की काय विचारू नका. 80 रुपयाला एवढा जो नारळ पहिला 40 रुपये, 50 रुपये, मग 60 रुपये, डायरेक्ट 80. एवढूसा? अरे अर्धा ग्लास पण नाही भरत रे. तिथून नारळ घेऊ, त्याच्यानंतर अक्रोड घेऊ, आईस्क्रीम घ्यायचं आहे, आणि आणि काय घ्यायचं आहे, टोमॅटो पण घ्यायचे आहेत. चला चला काका चला. बाकी तुम्हाला कसं वाटतं ऑडिओ बघा, सांगा मला तसं त्या हिशोबाने. अरे 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 अरे, इथे पार्किंग लावायच्या जागा तरी आहेत का? चला टर्न घेऊया. नारळ पाणी घेतलं 80वाला. हाच जरा आहे ना 80वाला जरासा मोठा देतो, नाही तर साले बाकीचे लोक सगळे छोटे 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 देतात. हे गरमीच्या दिवसामध्ये मागे बॅग लावली ना, साला एवढं गरम होतं ना, काय विचारू नका. हा ना. अरे माग कसम, हँड मुवमेंटला येऊन टर्न मारतोय. तू सांग तुमचं माहिती नाही. आता ऑडिओ तुम्हाला हा रिव्ह्यू वाटत असेल, पण ॲक्च्युली हा रिव्ह्यू मी करेन. रिव्ह्यूचे एक सेपरेट व्हिडिओ करेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कॅमेराचा आपला माईकचं जे काही सेटिंग असेल ते समोरासमोर दाखवून करेन ती व्हिडिओ वेगळीच. ही फक्त एक टेस्टिंग चालू आहे की ज्यामध्ये मला कळेल की बाबा ऑडिओ कसा येतो आहे, काय येतो आहे, जे मला काय केलं पाहिजे, मला रिसर्च केला पाहिजे का अजून थोडा जास्त, याच्यासाठी मी चेक करत होतो. अरे भेंडी लोक पण ना. चलो सिग्नल 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 छूट गया है, अपन चलते है. हँडल बार लावायचा आहे. हँडल बार, टुरिंग हँडल बार भेटला ना भाई, अजून कम्फर्ट भेटणार आहे मला याच्यावर. सिरियसली, हा खरंच सांगतोय, खूप कम्फर्ट भेटणार मला. काय आहे बघा, इथल्या इथे चालवलं ना 30-40 किलोमीटर, तेवढा फरक नाही येत कळत. पण जेव्हा तुम्ही लॉंग डिस्टन्स चालता ना 200 किलोमीटर, 300-500, तेव्हा एका टायमानंतर तुम्हाला थोडंसं हे वाटायला लागतं. त्याच्यामुळे म्हणून मी त्या कम्फर्टसाठी माझा पहिला प्रिफरन्स तोच आहे की हँडल बार लावायचा आहे मला. ॲक्च्युली तसं तर भरपूर काय काय लावायचं आहे,
हँडल बार आहे, समोरचा GPS माउंट आहे. ह्याच्यामध्ये अपाचीचं स्वतःचं काय असं आहेच नाही. म्हणजे प्रत्येक कंपनीच्या ज्या बाईक आहेत, म्हणजे एक्सपल्स घ्या, विस्ट्रॉम घ्या किंवा अदर बाईक्स घ्या, त्यांचे स्पेसिफिकली असे भेटतात. हे सब जुगाड़ करके लगाना पड़ता है भाई. सब जुगाड़ का काम है बच्ची. क्या करने का. नाहीतर काय. आता विस्ट्रॉमची जी विंडशील्ड आहे, स्टॉक विंडशील्ड, ती सेम आहे. ती आणि माझी सेमच आहे. अरे चल भाई. त्यामुळे मला त्याची GPS माउंट त्याचा जो आहे तो लागू शकतो असा मला चान्सेस आहे. मी ट्राय नाही केलं आहे, पण मला बघायचं आहे. करेन मी तो पण ट्राय. किधर गया है, किधर गया, किधर गया. ते कुठेतरी होतं ना. आता तुम्ही याच्यामध्ये म्हणाल की मी कट का केली व्हिडिओ. तर कट करण्यामागचं रिझन असं आहे की मला हे चेक करायचं होतं की हे जे रिसिवर मी लावलेलं आहे, जर मी कॅमेरा शटडाऊन केला आणि तरी ते माईकशी कनेक्टेड राहतं का, हे मला बघायचं होतं. म्हणून मी चेक केलं. इवन मी घरीसुद्धा चेक केलेलं. तेव्हा ऑलमोस्ट कॅमेरा मी 25-30 मिनिट्स बंद करून ठेवला होता. कारण आपण मोटो व्लॉगिंग वगैरे करताना एवढा वेळ कंटिन्यू नाही ठेवणार ना. आता दिवसभर मी राईड करतो आहे, तर दिवसभर थोडी ठेवणार, समजलं. त्यासाठी मी तो शटडाऊन करून पण बघितला आणि येस, तो तसाच ॲक्टिव्ह राहतो आहे. कारण तो कनेक्टेड असतो ना कॅमेराशी डायरेक्टली, म्हणून ते एक जास्त बेटर. मला तोच टेन्शन होतं की असं नाही की बाबा माईक ऑटो डिस्कनेक्ट झाला आणि मी इथे बडबडत बसलो आहे. आता मला काय घ्यायचं आहे, आईस्क्रीम. अरे यार, या गरमीला अशी बॅग पाठीला पूर्ण भिजले पाठी, माहिती आहे का, बॅगेमुळे. अजून मला आईस्क्रीम घ्यायचं आहे. आणि काय नाही, टोमॅटो घ्यायचेत. बघू, सगळंच घेऊन जाऊ. मला परत नाही यायला होत रे गरमीचं. त्या सकाळपासून भाई मी काम करतोय ना एवढा. 7:30 वाजल्यापासून मी घराची कामच करतोय. कामरा आम्हाला तापराय कामरा. उन्हामध्ये होणारच ना रे, आधीच त्यात ती मेटल बॉडी आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्लॉग सांगा. ऑडिओ कशी वाटली, हा टेस्टिंगचा व्लॉग कसा वाटला. मी तुम्हाला बोर तर नाही केलं ना, कारण मी शिकतोय. हे स्टोरी बनवणं, स्टोरी क्रिएट करणं आपल्या व्लॉगसाठी, या सगळ्या गोष्टी मी शिकतोय आता. त्यामुळे काय असेल तुम्ही सांगा मला की मी कितपत कसं प्रेझेंट केलं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये.
चला टोमॅटो टोमॅटो घेऊया टोमॅटो